मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पॉलिटिकल कन्सल्टन्सी म्हणजे खरंच लाईफ सेट आहे का. आज आपण समजून घेणार आहोत की पॉलिटिकल कन्सल्टन्सी म्हणजे नेमकं काय आणि एक क्षेत्रात येण्यापूर्वी कोणत्या गोष्टी असायला हव्यात. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे क्वालिफिकेशन. खरं सांगायचं तर पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये पॉलिटिकल सायन्सची डिग्रीज लागते का, तर नाही. तुम्हाला राजकारणाची फक्त आवड असायला हवी, तुमच्या जिल्ह्याचं, मतदारसंघाचं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाचं बेसिक ज्ञान असायला हवं. इंटरव्ह्यूमध्ये अनेकदा तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या भागातील आमदार कोण, खासदार कोण, प्रमुख राजकीय प्रश्न कोणते आहेत, या उत्तरांवर तुमची समज तपासली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या क्षेत्रात सिलेक्शन कधी कधी लवकर होतं, पण परफॉर्मन्स नसेल तर कंपनी तुम्हाला तितक्याच लवकर बाहेरही करू शकतं. दुसरा मुद्दा म्हणजे पगार. महाराष्ट्रातील बहुतेक पॉलिटिकल कन्सल्टन्सी कंपन्यांमध्ये फ्रेशरला साधारण 20 ते 25 हजार रुपयांपासून सुरुवात मिळू शकते, पण काही मोठ्या कंपन्या यापेक्षा जास्तही पगार देतात. पण इथं फक्त पगार बघू नका, तर पर्सनल लाईफ, फॅमिली टाईप याचाही विचार करा. तिसरा मुद्दा म्हणजे वर्किंग हवर्स. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 9 तासांची शिफ्ट सांगितली जाईल, पण ग्राउंड रियालिटी वेगळी असते. मी स्वतः 14 ते 15 तासांच्या शिफ्ट केल्या आहेत. अनेक वेळ रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं, कारण आपल्या वेळेपेक्षा इथं क्लायंटचा वेळ हा महत्वाचा असतो. निवडणुकीच्या काळात देखील नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये वेळेचं कोणतंही बंधन नाही. चौथा मुद्दा म्हणजे लोकेशन. एक क्षेत्रात कामाचं लोकेशन जवळपास कधीच फिक्स नसतं. आज पुणे, उद्या नागपूर, परवा संभाजीनगर आणि परवा महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असू शकतो. पण काही कंपन्या चांगली हॉटेल्स देतात, काही कंपन्या बजेटमध्ये राहण्याची व्यवस्था करतात. ते पूर्णपणे कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून असतं. आणि शेवटचा मुद्दा, पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये पगार, प्रवास, हॉटेल आणि अनुभव सगळं मिळतं, पण फॅमिली टाइम हा आणि पर्सनल टाइम हा तुम्हालाच संघर्ष करावा लागतो. बॅलन्स प्रत्येकाला शोधावा लागतो. म्हणून पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये करिअर करायचं असेल तर फक्त ग्लॅमर पाहू नका, रिअलिटी देखील समजून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये प्रत्यक्ष काम काय असतं, फील्डवर्क काय आहे, ऑफिसमध्ये काम काय चालतं, किती विभाग असतात आणि कोणत्या नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव नेमका कसा असतो. म्हणून चॅनलला फॉलो करा आणि डिटेल व्हिडिओसाठी माझ्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.